हाय, वेलकम टू आपुष टापुष. आज मी तुम्हाला सिंह आणि उंदराची गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं, एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक सिंह राहत होता. एक दिवस उन्हाळ्याच्या दुपारी खूप गरम होत होतं, म्हणून जेवण झाल्यावर सिंह एका झाडाखाली जाऊन झोपला. त्याला गाढ झोप लागली होती. तेवढ्यात त्याला असं लक्षात आलं की कोणीतरी त्याच्या अंगावर उड्या मारतंय. इथून तिथे, तिथून इथे, इथून तिथे, तिथून इथे, इथून तिथे, तिथून इथे. सिंहाला आला राग. त्याने असा पंजा मारला आणि बघितलं तर काय, पिटुकला पिटुकला उंदीर. सिंह म्हणाला, कोणी माझी झोप डिस्टर्ब केली, आता मी तुला खाणार. हे ऐकल्याबरोबर तो जो उंदीर होता तो घाबरला आणि तो थपप करायला लागला. तो म्हणाला, महाराज, मला माफ करा, माझी चूक झाली, मी पुन्हा असं नाही करणार, मला सोडून द्या. पण सिंह म्हणाला, नाही, तू मला त्रास दिलास, आता मी तुला खाणार. आता उंदीर जोरजोराने रडायला लागला. मला माफ करा, मला सोडून द्या, मी एक ना एक दिवस तुमच्या नक्की उपयोगी पडेन. असं ऐकल्याबरोबर सिंहाला जोर जोरात हसायला आलं. अरे, मी सिंह आहे, सिंह, या जंगलाचा राजा, आणि तू पिटुकला पिटुकला उंदीर. तू माझी काय मदत करणार? जा, मी तुला सोडून देतो. असं म्हणून त्या सिंहाने उंदराला सोडून दिलं. उंदीर आपला तुरु 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 पळत त्याच्या बिळाकडे निघून गेला. मग एका रात्री सिंह छानपैकी जेवण करून, गरम गरम हॉट चॉकलेट पिऊन जंगलाच्या सफारीला निघाला होता. असा 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 तेवढ्यात एक जाळं येऊन त्याच्या अंगावर पडलं. सिंह घाबरून गेला आणि जोर जोराने डरकाळ्या फोडायला लागला. त्याचे चारी पाय मारायला लागला. वाचवा मला, वाचवा, वाचवा मला, वाचवा. तेवढ्यात काय झालं, कुठून तरी एक उंदीर पळत आला आणि त्याने बघितलं तर काय, सिंह जाळ्यात अडकलेला. मग उंदीर सिंहाला म्हणाला, महाराज थांबा, मी तुम्हाला आत्ता सोडवतो. असं म्हणून उंदीर लगेच कामाला लागला आणि आपल्या तीक्ष्ण दातांनी त्यांनी सगळं जाळं कुरतडून काढलं आणि सिंहाला मोकळं केलं. जाळ्यातून बाहेर आल्यावर सिंह उंदराला काय म्हणाला? तो म्हणाला, थँक्यू मित्रा, मला माफ कर, मला गर्व झाला होता, पण आता मला माझी चूक कळली. मला आता हे कळलंय की कोणी आकाराने कितीही मोठं असलं तरी त्यांना इतरांच्या मदतीची गरज लागते, आणि कोणी आकाराने कितीही छोटं असलं तरी त्यांना कमी लेखू नये, कारण ते नक्की इतरांच्या उपयोगी पडू शकतात. पुन्हा मी अशी चूक कधीच करणार नाही. आणि मग त्याच्यानंतर सिंह आणि इटुकला पिटुकला उंदीर बेस्ट फ्रेंड झाले.